त्यांच्यामध्ये एक अशी विशेष कला आहे की त्यांच्या बोलवण्यावर जवळपास इथं 250-300 कावळे गोळा होतात. रोडावरून तर त्या बाजूला उडी मारले त्यांनी. हा 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 ते साईड बिबट्यानी. आणि शेजारी त्याच्या समोरच एक मित्राचं घर आहे आपल्या. हा ते मित्र. नमस्कार. दादा चहा आहे का रेडी? द्या कमी साखरेचा एक बनवून द्या. मस्त. डॉग्स इथं नेहमी असता का? हो हा का? हा हा हा. हो काय बोलता, इकडे बिबटे आहेत? त्याला लांबच ठेव पण. मित्रांनो कशा आहात? मजेत ना? फिरताय ना? फिरायलाच पाहिजे, जग खूप सुंदर आहे. आज आपण बाईक राईड करत करत जवळपास नाशिकपासून 20 ते 25 किलोमीटर पर्यंत आलेलो आहे. आणि समोरचा व्ह्यू तुम्ही चेक करा. सुंदर असा वातावरण तयार झालेलं आहे. क्या बात आहे. जर तुम्ही नाशिकचे असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आपण कुठल्या लोकेशनला आलेलो आहोत. समोर झूम करून दाखवतो, त्याच्यावरून लक्षात येत आहे का बघा. समोरचे डोंगर बघा ना मित्रांनो, काय जबरदस्त सुंदर, अतिशय सुंदर. क्या बात आहे. तिकडे काही घर पण आहे वाटतं. घर आहे का काय घराचं वाटतं. हॉटेल खूपच जबरदस्त असं लोकेशन आहे मित्रांनो. ऊन नाही आहे, पाऊस हलका हलका पडत होता, तोही बंद झालेला आहे. जबरदस्त. थोड्या वेळ थांबू आपण इथं, निसर्गाचा आनंद घेऊ. इथं फोटो शूटिंग चालू आहे. आपण या बाजूने आलो खाली उतरून. आपली बाईक तिकडे वर पार्क केलेली आहे. एक छोटंसं हॉटेल पण आहे तिथं चहाचं. सुंदर, खूपच सुंदर. त्याला लांबच ठेव पण. उतरेल का रे तिथून? का रे त्या दगडांवरून उतरेल का खाली? अरे वाह, क्या बात आहे. काही मित्रांनी या लोकेशनला खाली घोडाच उतरवला आहे आणि मस्त एन्जॉय करतायत. बस कुठं घेऊन चालला? या बाजूला जर बघाल तर वरती इकडं गाड्या पार्किंगची जागा आहे. वरती आपण गाडी पार्क केलेली आपली. त्या मित्रांनी घोडा इथून उतरवायचा प्लॅन केला होता पण नाही उतरला, तिकडून दुसरीकडून उतरवला. इकडे आपली बाईक लावली आहे, पार्किंग आहे. आणि काहीसं इथे एक छोटंसं हॉटेलसारखं आहे. त्या हॉटेलच्या गाडीच्या मागे आपली बाईक आहे. इथं बरेच सारे डॉगी पण आहेत. चला गाडीपर्यंत जाऊया. भाई आपली इकडे गाडी लावलेली. चला सुंदर अशा लोकेशनला टाटा बाय बाय करत निघूया इथून. दादांकडे काही चहा बी असेल तर चहा पिऊ मस्तपैकी. ही आपली बाईक. नमस्कार. दादा चहा आहे का रेडी?
स्पेशल चहा बनवा. द्या कमी साखरेचा एक बनवून द्या मस्त. तुमची पर्सनॅलिटी एवढी भारी का ते तुमची व्हिडिओमध्ये तुम्ही पण येत आहे. आपण पण त्या गटमध्ये बसतोय ना आपण नंबर काम करून मस्त कमी साखरेचा बनवा. स्पेशल बनवतो मस्त काळ अद्रक बिद्रक गवताच्या टाकून बिकून. पाऊस येईल असं वाटतंय. डॉग्स इथं नेहमी असता का? हो आवले होते सर. हा का? माझी 15 एक असते. हा हा हा. बिबट्याने सगळे धरले. हो काय बोलता? इकडे बिबटे आहेत? हो सर माझं स्वतःचं कुत्र धरलं आता 2 दिवसापूर्वी. तर काय बोलता? कुठे? येडच राहिले रात्री दिवस. बघा मित्रांनो, दादा काय सांगता, इकडे जवळपासच बिबटे आहे. त्यांचं स्वतःचं कुत्रं धरून नेलं बिबट्याने. दादा आपल्यासाठी मस्त एकदम स्पेशल चहा बनवत आहे. तो घेऊ आणि मग निघू. दादांनी आपल्यासाठी सुंदर असा स्पेशल चहा बनवला. दादांची त्याच्याबद्दल स्पेशल थँक्स. आणि दादांचं इथं लवकरच मोठं हॉटेल चालू होते या बाजूला. मस्त आहे बरं का चहा. बेस्ट, एकदम बेस्ट. सर ते कामातच पुढं सगळं विचार करून ठेवलेलं आहे. हॉटेल नंतर रिसॉर्ट चालवायचं सगळं कसं मॅनेजमेंट. अरे वा. शेतकरी वर्ग मला बोललो ना पहिलं फक्त एक परीक्षा द्यायचं काम चालू आहे ट्रायल. हो पुढं जाऊन कसं बिझनेस कसं करायला लागेल काय. बरोबर. दादा सगळं कर फक्त कचरा टाकणे. चहा खरंच मस्त आहे. बिलकुल तिकडे टाकू. ते ज्या दादांकडून आपण चहा घेतला त्यांच्यामध्ये एक अशी विशेष कला आहे की त्यांच्या बोलवण्यावर जवळपास इथं 250-300 कावळे गोळा होतात. तर तो एक प्रयत्न चालू आहे. नाही तर एखाद दिवशी त्यांनी सकाळी 8-8:30ला आपल्याला इथे यायला लावलेलं आहे. आपण अजून त्याच लोकेशनला आहोत. तेव्हा यायला लागले मित्रांनो. आले, बऱ्यापैकी आलेत. भरपूर आले. त्यामुळे सकाळी तर ते म्हणे 200-250 कावळे येतात. सुंदर, अतिशय सुंदर. हा, एकदा सकाळीच ट्राय करू आपण. तरी भरपूर आले. तुम्हाला सांगितलं 200-250 कावळे गोळा करू शकतो. भरपूर आले. त्यांचं माझं म्हणजे आमचं आले ना भरपूर आले. डिस्को राहिले घाबरत आहेत ते. चला एखाद दिवशी येऊ सकाळी. 100%. चला दादा येऊ का? भेटून खूप आनंद वाटला. तुम्हाला भेटू परत. चलो मित्रांनो, आपण जस्ट इथून निघतच होते. आपल्याला दादा भेटले. ते काय म्हणत होते तुम्ही? कुठे? परवाच्या दिवशी ना 3 दिवसापूर्वी मोठे बंधू आपले इथे सुलाला आहे. हा हा, सुलावाईनला. अच्छा. तर ते 8ला त्यांची ड्युटी सुटल्यानंतर ते घरी येत होते. हा हा हा. गंगावरे गावामध्ये. हा हा. तर ते रात्रीच्या वेळेस आहे ना रोडावरून त्या बाजूला उडी मारले त्यांनी. हा हा हा. त्या साईड बिबट्यानी. हा. आणि शेजारी त्याच्या समोरच एक मित्राचं घर आहे आपल्या. हा. ते मित्राच्या घरावर लगेच 15-20 मिनिटात येऊन अटॅक केला. अरे बापरे. कोणाला पकडलं का मग? नाही पकडलं नाही. मग मित्राचे बंधू होते. हा. ते सर्व झोपलेले होते. अरे बाप. टायमिंग होता. तर मग त्यांनी ते वाचवलं त्यांचं कुत्र. अरे बापरे. ते म्हटले ना दादा माझंही कुत्राला धरलं म्हणून. ते दादा तेच सांग. आज तुमचंच कुत्र होतं का ते? तेच सांगतायत. तीच हिस्ट्री सांगताय. हा. चला भेटूया. आता सूर्यदेव पण आलेले आहेत मस्त कडक ऊन. चला मित्र, या सुंदर अशा लोकेशनवरून आता निघूया पुढे. मित्रांनो, त्या सुंदरशा अशा लोकेशनवरून आपण थोडंसं बाहेर आलेलो आहे. मध्ये रस्ता थोडा खराब होता. आता आपण या व्हिडिओला इथंच एंड करूया सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर काय करायचं तुम्हाला माहीतच आहे. सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.